बसा बाबा रडू नका. त्यानं समाजाची बलिदान दिलं या समाज नमस्कार, मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंढे तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत. या ठिकाणी येण्याचे कारण असे की मातंग समाजाच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आणि ते अधिकार महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्या वर्गीकरणाची ताबडतोब वेगवेगळ्या समाजाला जे 59 जाती आहेत त्या जातीला वर्गीकरण करावं असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आणि ते अधिकार महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि मातंग समाजाला आरक्षण मिळावं या भूमिकेतून अविनाश नागेश खंडागळे, राहणार भोसा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या BA सेकंड इयरला असलेल्या तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन काही कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रेत उस्मानाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आणि न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे त्यांचे आई वडील आणि कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं हा प्रकार घडला, नेमकं त्या मुलाची मागणी काय होती, आपण कार्यकर्त्याकडून जाणून घेऊया. काय नाव सांगा तुमचं? माझं नाव विजय क्षीरसागर, लहुजी सत्यसेना जिल्हा उपाध्यक्ष. बोला बोला. माझं नाव विजय क्षीरसागर, लहुजी सत्यसेना जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव. आज या ठिकाणी धाराशिव हरंगुळ ही रेल्वे एक्सप्रेस जात असताना आमचा बंधू अविनाश खंडागळे, वय वर्ष 22, BA सेकंड इयर हा विद्यार्थी जातकडच्या वर्गीकरणामध्ये सब क्लासिफिकेशन ते महाराष्ट्र सरकारनं तात्काळ करावं या नैराश्यातून आज दिनांक 25/8/2024 रोजी यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीने या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या महाराष्ट्र सरकारला आदेशित केलेला आहे 6/1 या बहुमतानं सब क्लासिफिकेशन होण्यासाठी आदेश पारित केलेला आहे. त्या अनुषंगानं हा जो आदेश आहे ती तात्काळ महाराष्ट्र सरकारने लागू करावा या अनुषंगानं नैराश्यातून त्यानं आज या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. त्यातपरी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला मला सांगायचंय की या महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत मातंग समाजाचे किती बळी गेले पाहिजे याचा अंत पाहताय का? भविष्यामध्ये जर आपण तात्काळ या गोष्टीची अंमलबजावणी नाही केली तर भविष्यात होणाऱ्या विधानसभेला हा महाराष्ट्र सरकारनं याचा 100% फटका बसणार आहे. तरी सरकारला मला या माध्यमातून आव्हान करायचंय की आमचा जो अविनाश खंडागळे आहे याच्या घरच्याला 10 लाख रुपये इतका तात्काळ मदत मिळावी आणि त्या अनुषंगानं त्याच्या घरच्यांच्या भावाला या शासकीय सेवेमध्ये तात्काळ ऍड करावं अशी या ठिकाणी आम्ही मागणी करू इच्छितो. अविनाश ज्यावेळेस हे आत्महत्या करायची आहे त्याच्या अगोदर काय आदल्या दिवशी त्या दिवशी काय बोलला होता का? त्याच्या भावानं आता या ठिकाणी काही मीडियांना चॅनलला सांगितलेलं आहे की तो सतत नैराश्यात राहायचा की सब क्लासिफिकेशन होतं का नाही, मातंग समाजाला या लोकसंख्येच्या अबकडे वर्गीकरणामध्ये सब क्लासिफिकेशन होतं का नाही, तात्काळ हा सरकार आदेश काढतो का नाही, हा सतत या विचाराशी घरच्याशी चर्चा करत होता. त्याने रात्री चर्चा केली होती की मातंग समाजाला तात्काळ सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे आणि वर्गीकरण झालं पाहिजे जातीच्या उपवर्गामध्ये, म्हणून त्याची घरच्यासोबत सतत चर्चा होत होती आणि त्याच्यात नरेशातून रात्री बोलल्याप्रमाणे त्यानं आज या ठिकाणी ज्यावेळेस रेल्वे जात होती त्यावेळेस त्यानं स्वतःच्या आपल्या जीवाची प्राण देत असताना त्याच्या स्वतःच्या मोटरसायकलला अशी एक चिठ्ठी लिहिलेली आहे
की मातंग समाजाच्या आरक्षणामध्ये तात्काळ सब क्लासिफिकेशन झालं पाहिजे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामध्ये, आणि मातंग समाजाला त्यांच्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यानं रात्री त्यांच्या भावाशी चर्चा केली होती. हे वडील आहेत का नागनाथराव? नागेशजी, काय म्हणला होता मुलगा तुम्हाला? काय म्हणला का? तरी तुम्ही कोण आहेत? बोलायची मानसिकता नाही. बरं, तुम्ही कोण आहेत? मी मामा आहे. अजून कोण? दत्ता. या ठिकाणी दत्ता पेटे आहेत. बोला. आज मातंग समाजामधील युवकांनी अतिशय टोकाचं पाऊल उचलून फार मोठी चूक केली आहे. मातंग समाजामधल्या उच्च शिक्षित युवक अविनाश खंडागळे या युवकानं मातंग समाजाला SC आणि ST मधील आरक्षणाचं उपवर्गीकरण करून तात्काळ अमल त्या सरकारनं करावा या मागणीचं लक्ष वेधण्यासाठी हरंगुळ पुणे एक्सप्रेस समोर आपलं जीवाचं बलिदान दिलंय. माझं मातंग समाजामधील सर्व बांधवांना एक कळकळीचं विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे की बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आपला विश्वास पूर्ण आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला न्याय मिळणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊन आपल्याला निश्चितच न्याय मिळणार आहे. फक्त आपली एक मागणी होती, क्रिमिनल अट तिथली रद्द करा. शासनानं क्रिमिनल अट रद्द केली. उपवर्गीकरणाला शासन निश्चित मान्यता देईल. कुणीही ह्या टोकाचं पाऊल उचलू नये. की अविनाश गेलाय, लाख मोलाचा हिरा गेलाय आपला. आपण सर्वजण मिळून आता या अडचणीच्या काळामध्ये अविनाशच्या कुटुंबाला धीर देऊ आणि महाराष्ट्र सरकारला एक आव्हान करतो, महाराष्ट्र सरकारला मागणी करतो की अविनाशच्या कुटुंबाला तात्काळ 10 लाख रुपयाचा निधी घोषित करावा आणि त्याच्या कुटुंबातल्या एक सदस्याला शासकीय सेवेमध्ये घेऊन जी अविनाशची जी मागणी आहे की SC ST मधील आरक्षणामध्ये उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं, त्याची मागणी पूर्ण करावी. अन्यथा मातंग समाज ह्या विषयावर शांत बसणार नाही. मातंग समाजाचे ह्या पूर्वी पण 3 बळी गेले. यापुढे मातंग समाज बळी देणार नाही तर मातंग समाज बळी घेईल. शासनाचा बळी मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही. राजकीय ह्याच्यातून मुख्यमंत्र्याला, शासनकर्त्याला समाजाच्या वतीनं, सकल मातंग समाजाच्या वतीनं आव्हान आहे की आपण तात्काळ उपवर्गीकरण लागू करावं. एवढंच आव्हान करतो आणि चेतावणी देतो. समाजाला काय आव्हान करा? समाजाला आव्हान करतो की आपल्याला बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवायचा आहे. बाबासाहेब संविधान आपल्याला उपवर्गीकरण करून देणार आहे. त्यामुळे कुठल्याही युवकाने ह्या टोकाचं पाऊल उचलू नये. कुटुंबाचा विचार करावा, समाजाचा विचार करावा. समाजावर आणि कुटुंबावर आजचा मोठा लेख झाला आहे. यापूर्वी 3 धाकतोडे आपले भाऊ गेलेले आहेत. यापूर्वी 3 आपले युवक गेलेले आहेत. त्यामुळे समाजाची मोठी हानी होऊ देऊ नका. सर्व बांधवांना विनंती कळकळीची, उपवर्गीकरण शासन करणार आहे, होणार आहे. थोडं धीर धरा, थोडं संघर्ष, अजून संघर्ष करायची वेळ तर संघर्ष करू, परंतु उपवर्गीकरण होणार आहे. हे आहेत दत्ता पेठे. महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला आवाहन केलं आहे त्यांनी. मातंग समाजाच्या तरुण पिढीसाठी जुन्या कार्यकर्त्यांनी मातंग समाजाला स्वतंत्र लोकसंख्येच्या आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केलाय. आता तरुण पिढी कामाला लागली, त्या तरुण पिढीला न्याय मिळावा, त्या आरक्षणाचा फायदा व्हावा असं त्यांनी सांगितलं. पण तुमच्या फायद्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून हे आरक्षण मिळवण्याचं काम केलं आणि तुम्ही तरुण होऊन जर जीव देत असाल तर ते आरक्षण कोणासाठी असा एक प्रश्न आहे. तुमच्यासाठी आरक्षण मिळवायचंय म्हणून तुम्ही हे टोकाचं पाऊल घेऊ नका आणि मातंग समाजाला आरक्षण निश्चित मिळेल. राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या नियमाने निश्चित मिळेल. आपण विश्वास ठेवायला हरकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश केलाय त्या आदेशाचं महाराष्ट्र सरकार निश्चित अंमलबजावणी करेल असंही त्यांनी सांगितलंय. मी सुद्धा न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मातंग समाजाचं 32 वर्ष काम मी करत आहे. माझं सुद्धा आव्हान राहील, मातंग समाज बांधवांनो, हे टोकाचं पाऊल घेऊ नका, आत्महत्या करू नका. म्हातारपणाच्या आई वडिलाच्या आधाराची काठी तुम्ही आहात. तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे आणि तुम्हाला शासनाच्या नोकरीमध्ये जायचंय आणि तुम्हीच मेलाव तर शासनाच्या नोकरीमध्ये कोण जाणार असा प्रश्न आहे. म्हणून टायगर सेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला विनंती आहे, तरुण पिढीला विनंती आहे, कुणीही आत्महत्या करू नका. आपल्या आईवडिलाच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी तुम्ही होणार आहात ती गमावू नका अशी एक विनंती आहे.
मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाज हिताच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या बाईटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.